नमस्कार मित्रांनो 2 दिवसामध्ये सोन्याचा भाव थेट 40,000 रुपयांवरती येणार आहे। जर तुम्ही सोने खरेदी केलेलं असेल तर तुमचा थेट 50,000 रुपयांचा तोटा होणार आहे, कारण 2 दिवसामध्ये सोन्याचे भाव थेट कोसळणार आहेत। कारण आज पुण्यामध्ये 1,000पेक्षा जास्त तोळे सोने विकले सुद्धा गेलेले आहे। म्हणजेच ग्राहकांनी आज 1,000पेक्षा जास्त तोळे सोने मोडलेले आहे। त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी केलेले असेल तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर सोने मोडायचे आहे, अन्यथा तुम्हाला थेट 50,000 रुपयांचा तोटा होणार आहे। याची कारणे सुद्धा स्पष्टपणे आलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी केलेले असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। अन्यथा जर तुम्हाला वाटत असेल की सोन्याचा भाव वाढणार आहे तर तुमच्या मनामधील ही शंका या व्हिडिओच्या माध्यमातून 100% दूर होणार आहे। बघा, 2 दिवसामध्ये सोन्याचा भाव थेट 40,000 रुपयांवरती येणार आहे। म्हणजे सध्याच्या स्थितीला सोन्याचा भाव 91,000 रुपये आहे। अगोदर 94,000 होता, तर त्याच्यामध्ये 3,000ची घसरण मागील 2 दिवसांमध्ये झालेली आहे। सध्याच्या स्थितीला 91,523 रुपये इतका सोन्याचा भाव झालेला आहे। येत्या 2 दिवसामध्ये थेट 50,000 रुपयांनी सोने सुद्धा उतरणार आहे। तर बघा, सोनं मोडण्यासाठी सोनाराच्या दुकानाच्या बाहेर ग्राहकांच्या रांगा लागलेले आहेत। तर बघा, आज पुणे येथे सोनाराच्या दुकानांच्या बाहेर जास्तीच्या जास्त रांगा सुद्धा लागलेल्या आहेत। आज पुण्यामध्ये 1,000पेक्षा जास्त तोळे सोने मोडलेले आहे। सोबतच कोल्हापूर शहरामध्ये सुद्धा 1,000पेक्षा जास्त तोळे सोने मोडलेले आहेत। आता याची कारणे दोनच आलेले आहेत। एक तर सोन्याचा भाव 100% कमी होणार आहे, याची 2 कारणे आलेले आहेत। तुम्हाला ती 2 कारणे सुद्धा सांगणार आहे। परंतु सोने मोडल्यानंतर सोनार लगेच पैसे देत नाही। तर बघा, पुण्यामध्ये सुद्धा या गोष्टी घडलेल्या आहेत की तुम्ही जर आज सोनं मोडायला गेला तर तुम्हाला त्या सोन्याचे लगेच पैसे दिले जात नाही। त्याऐवजी तुम्हाला चेक दिला गेलेला आहे, त्यानंतर तुम्हाला 7 दिवसानंतर या सोन्याचे पैसे मिळणार आहे। म्हणजे सोनारांना सुद्धा माहिती झालेला आहे की सोन्यांचे भाव 100% घसरणार आहेत। बघा, 1,000पेक्षा जास्त तोळे सोने आज पुण्यामध्ये आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा मोडलेलं आहे। बघा, अनुभवी सोनारांनी आज अंदाज सुद्धा वर्तवलेला आहे। बघा, जे वर्षानुवर्ष सोन्याचा धंदा व्यापार करत होते त्यांनी सुद्धा हा अंदाज वर्तवलेला आहे की भाव थेट 50,000 रुपयांनी घसरणार आहे। ज्यांच्याकडे सोने असेल तर त्यांनी लवकरात लवकर विकून टाका, अन्यथा तुमचा 50,000 रुपयांचा तोटा होणार आहे। बघा, आपल्याकडे ही माहिती एका सोनाराकडून आलेली आहे। म्हणजेच अनुभवी सोनारांनी ही माहिती सुद्धा दिलेली आहे। तुम्ही सुद्धा न्यूज चॅनलवरती पाहिलेले असेल, भरपूर YouTube चॅनल आहे त्या ठिकाणी सुद्धा पाहिलेले असेल। एकंदरीत 100% या गोष्टी घडणार आहे, त्याची 2 कारणे आलेली आहेत। त्यामुळे सोन्यांचे भाव घसरलेले आहेत, त्यामुळे ती 2 कारणे सुद्धा सांगणार आहे। परंतु या सोन्यांचा भाव कोणत्या सोन्याचा कमी होणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे। बघा, याच्यामध्ये 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे भाव कमी होणार आहे, सोबतच 22 कॅरेट सोन्याचे भाव उतरणार आहेत। परंतु जे कमी कॅरेटचे सोने आहेत त्यांचे भाव स्थिरच राहणार आहे। त्यामुळे ज्यांचे सोने 24 कॅरेटचे आहे, ज्यांचे सोने 22 कॅरेटचे आहे, तर त्यांच्या सोन्यांचे भाव 100% घसरणार आहे। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की मागील 4 वर्षामध्ये सरासरी 46,000 रुपये ते 47,000 रुपयाला 1 तोळा मिळत होता, परंतु मागील 4 वर्षामध्ये थेट दुप्पट वाढ करण्यात सुद्धा आलेली होती। परंतु आता थेट मार्केट घसरलेलं आहे। 2 ते 3 दिवसांमध्ये 3,000 रुपयांची घसरण झालेली आहे। बघा, 5 दिवसापासून शेअर मार्केट सुद्धा ढासळलेलं आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे भारतातील सर्व ग्राहकांना याचा फटका सुद्धा बसणार आहे। म्हणजेच 3 दिवसांमध्ये 3,000 रुपयांची घसरण पाहायला मिळालेली आहे। म्हणजेच पुढील 2 दिवसांमध्ये तब्बल 50,000 रुपयापर्यंत सोन्यामध्ये घसरण सुद्धा होणार आहे। ज्याप्रमाणे एका रात्रीमध्ये नोटांची बदलाबदल केलेली होती, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की व्हाईट पैसा काढण्यासाठी ब्लॅक मनी जाळण्यास सुद्धा आलेला होता। याच्यामुळे ज्या नागरिकांनी सोने खरेदी केलेले असेल त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, अनुभवी सोनारांनी आज सर्व भारतामधील सोने खरेदी करणाऱ्या नागरिकांना आवाहन सुद्धा केलेलं आहे की कृपया करून कोणीही सोने सुद्धा खरेदी करू नका। सध्या मार्केट
कोसळणार आहे। ज्यांना विकायचे असेल तर त्यांनी विकायचे आहे, परंतु सध्याच्या स्थितीला कोणत्याही नागरिकांनी सोने खरेदी करू नये असा अंदाज अनुभवी सोनारांकडून सुद्धा देण्यात आलेला आहे। म्हणजे एकंदरीत सोन्याचे भाव 100% कमी होणार आहे, तुम्हाला सुद्धा अंदाज आलेला आहे। परंतु सोन्याचा भाव कमी करण्याची दोनच कारणे समोर आलेले आहेत। त्या दोन कारणामुळे सोन्याचा भाव 100% उतरणार आहे। बघा, सोन्याचा भाव 1 लाख रुपयांपेक्षा जास्त होणार होता, परंतु एका देशामध्ये सोन्याची खाण सापडलेली आहे, त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये सोने सुद्धा सापडलेले आहे, त्यामुळे सोन्याचे भाव थेट 50,000 रुपयांनी कमी सुद्धा होणार आहे। बघा, तुम्ही जर महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे की मागील 8 दिवसामध्ये सोन्याची खाण युरोपमध्ये सापडलेली आहे, त्यामुळे सध्याच्या स्थितीला जास्त प्रमाणामध्ये सोनं झालेलं आहे, त्यामुळे सोन्याची किंमत थेट 50,000 रुपयांपर्यंत कमी सुद्धा होणार आहे। बघा, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की 2021 मध्ये सोन्याचा भाव थेट 48,000 रुपयांवरती होता, त्यानंतर 2022 मध्ये सोन्याचा भाव 54,000 रुपयांवरती आलेला होता, त्यानंतर 2023 मध्ये सोन्याचा भाव 64,000 रुपयांवरती आलेला होता, त्यानंतर 2024 मध्ये भाव 76,000 रुपयांवरती आलेला होता, त्यानंतर या चालू वर्षामध्ये म्हणजे 2025 मध्ये 94,000 रुपयांवरती सोन्याचा भाव गेलेला होता। परंतु यापुढे सोन्याची घसरण 100% होणार आहे। या युरोपच्या खाणीमध्ये जास्त प्रमाणामध्ये सोनं सुद्धा सापडलेले आहे, त्यामुळे सोन्याच्या या सध्याच्या स्थितीला थांबवलेले आहे। म्हणजे 2026 मध्ये या सोन्याचे भाव परत एकदा 42,000 रुपयांवरती येणार आहे, 2027 मध्ये 44,000, 2028 मध्ये 54,000। एकंदरीत पुढील 4 वर्ष सोन्याचे भाव तशाच पद्धतीने कमी कमी होत जाणार आहे, त्यामुळे ज्यांच्याकडे सोने असेल तर त्यांनी लवकरात लवकर विकून सुद्धा टाकायचे आहे। आज पुण्यामध्ये 1000 तोळ्यांपेक्षा जास्त सोने मोडण्यात आलेले आहे, कोल्हापूरमध्ये सुद्धा 1000पेक्षा जास्त तोळे सोने मोडण्यात आलेले आहे। म्हणजेच एकंदरीत पुढच्या 6 महिन्यानंतर सोन्याचा भाव थेट 40,000पेक्षा कमीच होणार आहे, असा अंदाज अनुभवी सोनारांकडून वर्तवण्यात सुद्धा आलेला आहे। तुम्ही सुद्धा न्यूज चॅनलवरती पाहिलेलं असेल, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला सुद्धा दाखवलेलं आहे की 52,000 रुपयापर्यंत ते 54,000 रुपयापर्यंत सोन्याचा भाव कमी होणार आहे, परंतु सध्याच्या स्थितीला जे अनुभवी सोनार आहे तर त्यांनी हा अंदाज वर्तवलेला आहे। मागील 30 वर्षांपूर्वी अशी सिच्युएशन निर्माण सुद्धा झालेली होती, त्या दृष्टिकोनातून या 2025 सालामध्ये सोन्याचे भाव थेट 50,000 रुपयांनी कमी सुद्धा होणार आहे। राज्यामधील गरीब नागरिकांना याचा लाभ 100% घेता येणार आहे, म्हणजे जेणेकरून राज्यामधील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांना हे सोने सुद्धा खरेदी करता येणार आहे। कारण 1 लाख रुपयांपेक्षा जास्त जर भाव सोन्याचा असेल तर राज्यामधील काही दुर्मिळ भागामधील काही नागरिक हे सोने खरेदी सुद्धा करत नाही, त्या दृष्टिकोनातून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। परंतु ज्यांनी अगोदरपासून सोनं खरेदी केलेलं आहे तर त्यांच्यासाठी ही सर्वात मोठी आणि दुःखाची बातमी ठरणार आहे। म्हणजेच 3 दिवसामध्ये 3,000 रुपयांची घसरण झालेली आहे, त्यामुळे पुढील 48 तासामध्ये या सोन्याचा भाव थेट 50,000 रुपयांनी कमी होणार आहे, अशा पद्धतीने अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। जर तुमच्याकडे सोने असेल किंवा तुम्ही सोने खरेदी करणार असाल तर तुम्ही स्वतःच्या रिस्कवरती सोने सुद्धा खरेदी करायचे आहे, असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। अनुभवी सोनारांनी हा अंदाज सुद्धा दिलेला आहे, त्यामुळे जर तुम्हाला नवीन सोने खरेदी करायचे असेल तर तुम्ही सुद्धा याकडे लक्ष द्यायचं आहे, कारण जर तुम्ही 93,000 रुपयांनी आज सोने खरेदी केलं तर त्याचा भाव थेट 40,000 रुपयापर्यंत उद्या आलेला असू शकतो। बघा, येणाऱ्या अक्षय तृतीयेपासून भाव उतरण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे, तर या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हा भाव थेट 50,000 रुपयांनी उतरणार आहे। सध्याच्या स्थितीला 91,000 रुपये तोळा सुद्धा चालू आहे, थेट 50,000 रुपयांची घसरण झाल्यानंतर 41,000 रुपयापर्यंत या सोन्याचा भाव येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी केलेला असेल तर तुम्ही तुमच्या रिस्कवरती तुमच्या अंदाजानुसार ते सोने सुद्धा मोडायचे आहे, किंवा जर तुम्हाला ते सोने ठेवायचे असेल तर तुम्ही तुमच्या रिस्कवरती ठेवू सुद्धा शकता, कारण सध्याच्या स्थितीला भरपूर जे सराफांची दुकान आहेत, भरपूर मोठमोठे जे सोनार आहेत त्यांच्याकडे सुद्धा ग्राहकांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत की सोन्याचा भाव उतरणार आहे। त्या दृष्टिकोनातून राज्यामधील भरपूर नागरिकांनी सोनं सुद्धा मोडलेलं आहे, त्यांना सुद्धा चाहूल लागलेले आहे की सोन्याचा भाव 100% उतरू शकतो। ज्याप्रमाणे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी 2014 ते 2016 या सालामध्ये नोटबंदी केलेली होती, त्याचप्रमाणे या वर्षी सुद्धा या सोन्याच्या भावामध्ये घसरण सुद्धा
होणार आहे। बघा सोन्यासंबंधित महत्त्वपूर्ण अपडेट होते, परंतु तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक डिस्क्लेमर सुद्धा देणार आहे। बघा सोने जर तुम्हाला मोडायचे असेल तर तुम्ही तुमच्या रिस्कवरती मोडू शकता। सोने खरेदी करायचे असेल तुम्ही तुमच्या रिस्कवरती खरेदी करू शकता। तुमच्या अंदाजानुसार या गोष्टी सुद्धा करायच्या आहेत। आमच्याकडे ज्या अनुभवी तज्ञांकडून जी माहिती आलेली होती ती तुमच्यापर्यंत सविस्तर पद्धतीने पोहोचवलेली आहे। म्हणजेच सोन्याची खाण सापडल्यामुळे या सोन्याचे भाव कमी करण्यात आलेले आहेत। सोबतच डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे सुद्धा शेअर मार्केट कोसळलेले आहे। त्याच्यामुळे 3000 रुपयांची घसरण सोन्यामध्ये सुद्धा झालेली आहे। म्हणजेच एकंदरीत सर्व गोष्टी तुम्ही मार्केटचा अभ्यास करूनच करायच्या आहेत। विकायचे असेल, मोडायचे असेल किंवा घ्यायचे असेल तर तुम्ही सुद्धा थोडासा यावरती विचार करून या गोष्टी सुद्धा करायच्या आहेत। आमचा चॅनल यास जबाबदार राहणार नाही, कारण ही माहिती आम्हाला सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळालेली आहे। ती तुमच्यापर्यंत सविस्तर पद्धतीने पोहोचवलेली आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।